नमस्कार. मेष राशीच्या जातकांसाठी येणारे पुढील 7 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ग्रहाची स्थिती, नक्षत्राचा बदल आणि काही अदृश्य ऊर्जा तुमच्या जीवनावर खोल परिणाम करू शकतात. मंडळी, तुम्ही मेष राशीचे असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील 7 दिवसात अशा 4 ठिकाणाबद्दल सांगणार आहे जिथे चुकूनही जाणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. काही लोकांना अचानक वाद, आर्थिक नुकसान, मानसिक तणाव किंवा जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याचे संकेत दिसत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार काही वेळा ग्रहाची ऊर्जा आपल्याला काही गोष्टींपासून सावध राहण्याचा इशारा देते. पहिले ठिकाण म्हणजे जिथे सतत भांडणे, नकारात्मक आणि वादाचे वातावरण असते. अशा ठिकाणी पुढील 7 दिवस जाणे टाळा. तुमची ऊर्जा कमी होऊ शकते आणि एखादा वाद तुमच्या मनशांतीवर परिणाम करू शकतो. दुसरे ठिकाण म्हणजे जुने वाद किंवा जुन्या शत्रूची भेट होण्याची शक्यता असलेली जागा. तिथे गेल्यास गैरसमज वाढू शकतात. तिसरे ठिकाण म्हणजे अनावश्यक खर्च किंवा चुकीच्या गुंतवणुकीची संबंधित जागा. पुढील काही दिवस आर्थिक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्या. चौथे ठिकाण म्हणजे अशा व्यक्तीचा सहवास जे तुमच्या प्रगतीवर जळतात किंवा तुमच्यावर बद्दल नकारात्मक विचार करतात. अशा लोकांपासून आणि ह्या ठिकाणापासून थोडे अंतर ठेवा. मित्रांनो, घाबरण्याचे कारण नाही, फक्त सावध राहण्याचा काळ आहे. योग्य निर्णय घेतले तर हे 7 दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत कोणते उपाय केल्याने हे नकारात्मक परिणाम कमी होऊ शकतात आणि मेष राशीचे भाग्य कसे उजळू शकते. मित्रांनो, आता आपण त्या पहिल्या ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे पुढील 7 दिवस मेष राशीच्या व्यक्तींनी चुकूनही जाऊ नका. भांडण, वाद, नकारात्मकतेने भरलेले ठिकाण. मेष राशीचे स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ग्रह माणसाला धाडसी, स्पष्ट वक्ता आणि पटकन निर्णय घेणारा बनवतो. पण जेव्हा ग्रहाची स्थिती थोडी प्रतिकूल असते तेव्हा हाच मंगळवार राग, चिडचिड आणि वाद निर्माण करू शकतो. म्हणून पुढील 7 दिवस तुम्ही अशा ठिकाणी जाणे टाळा जिथे सतत भांडण, वादविवाद किंवा नकारात्मक वातावरण असते. कार्यालयात कोणाचा वाद सुरू असेल, नातेवाईकांमध्ये भांडणे सुरू असतील किंवा शेजारच्या कोणत्या वादात तुम्हाला बोलवले गेले असेल तर शक्यतो तिथे जाणे टाळा, कारण या काळात तुमच्या एका शब्दाचा गैरसमज होऊ शकतो. छोटी छोटी गोष्ट मोठ्या वादात बदलू शकते. काही लोकांना मनमानी किंवा मानसिक तणावही समजा करू लागू शकतो. मंडळी, लक्षात ठेवा, प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नसते. काही वेळा शांत राहणे हा सर्वात मोठा विजय असतो. जुने शत्रू किंवा जुन्या वादाच्या संबंधित ठिकाणी. आता दुसऱ्या ठिकाणाबद्दल बोलूया. जर तुमची कोणाशी पूर्ण भांडण झाले असेल, कोर्ट कचेरीचा विषय असेल, जुन्या मित्रांचा गैरसमज असेल किंवा एखाद्या व्यक्तीशी जुना वाद असेल तर पुढील 7 दिवस त्या व्यक्तीच्या संपर्कात येणे शक्यतो टाळा, कारण ग्रहस्थिती सांगते की जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात. एखादी जुनी गोष्ट पुन्हा उकरून काढली जाऊ शकते. काही मेष राशीच्या लोकांना अचानक एखादा फोन, मेसेज किंवा भेट होऊ शकते ज्यामुळे मन अस्तव्यस्त होईल. जर अशी परिस्थिती आली तर रागाने प्रतिक्रिया देऊ नका. शांतपणे विचार करा. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे आवश्यक असते. कधी कधी नशीब आपल्याला एक गोष्टीपासून दूर ठेवते, कारण पुढे ते मोठ्या अडचणीत दडलेले असते. म्हणून मंडळी, पुढील 7 दिवस संयम ठेवा, अनावश्यक वाद टाळा आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा, कारण 7 दिवस तुमच्यासाठी परीक्षा घेणारे आहेत. पण योग्य निर्णय घेतला तर हाच काळ तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत त्या 2 ठिकाणाबद्दल जिथे गेल्या आर्थिक, मानसिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मंडळी, आता आपण त्या तिसऱ्या आणि चौथ्या ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबद्दल मेष राशीच्या जातकांनी पुढील 7 दिवस विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च, चुकीच्या गुंतवणुकीची ठिकाणे. मंडळी, पुढील 7 दिवसात तुम्ही एखादी मोठी वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. काही लोक तुम्हाला मोठ्या नफ्याचे आमिष दाखवू शकतात. आज पैसा गुंतवणूक, उद्या दुप्पट होतील असेही काही जण सांगू शकतात. पण मेष राशीच्या व्यक्तींनो, या काळात घाईघाईने कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नये. अनोळखी व्यक्ती, नवीन व्यवसाय, कर्ज देणे किंवा कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवणे टाळा, कारण ग्रहाची स्थिती सांगते की या काळात आर्थिक फसवणूक किंवा चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला कोणत्याही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर 2 वेळा विचार करा. कुटुंबातील मोठ्या व्यक्तीचा सल्ला घ्या आणि कोणत्याही कागदपत्रावर घाईघाईने सही करू नका.
लक्षात ठेवा मंडळी, पैसा कमवायला खूप वेळ लागतो, पण चुकीच्या निर्णयामुळे तो काही क्षण निघून जाऊ शकतो. मस्कर करणाऱ्या आणि नकारात्मक लोकांची ठिकाणे. आता चौथ्या आणि सर्वात महत्त्वाच्या ठिकाणाबद्दल बोलूया. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही लोक असे असतात जे समोर गोड बोलतात पण मनातून तुमच्या प्रगतीवर जळत असतात. पुढील 7 दिवस अशा लोकांच्या सहवासापासून थोडे अंतर ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या योजना, तुमचे उत्पन्न, तुमचे वैयक्तिक निर्णय प्रत्येकाला सांगू नका, कारण काही लोक तुमच्या यशामुळे अस्तव्यस्त होऊ शकतात आणि नकळत तुमच्या मनात नकारात्मक निर्माण करू शकतात. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी गेल्यावर अचानक बेचैनी, तणाव किंवा नकारात्मक भावना जाणवत असेल तर त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. कधी कधी आपल्या मनाला आधीच काही गोष्टी जाणवत असतात. म्हणून मंडळी, पुढील 7 दिवस स्वतःच्या ऊर्जेवर संरक्षण करा, अनावश्यक लोकांपासून दूर राहा आणि आपल्या स्थिरतावर लक्ष केंद्रित करा. कारण ग्रह सांगते की या काळात तुमच्यासाठी सावध राहण्याचा असला तरी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्यासाठी नवीन संधी आणि यशाचे दरवाजेही उघडू शकतात. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत मेष राशीच्या व्यक्तीने कोणते उपाय करावे ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन येणारे 7 दिवस शुभ आणि लाभदायक ठरतील. मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा भाग. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर पुढील 7 दिवस सुरक्षित आणि सकारात्मक जाणवत असेल तर काही सोपे उपाय नक्की करा. दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा. लवकर उठून तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घ्या आणि सूर्यदेवाला अर्पण करा. अर्घ देताना मनात प्रार्थना करा, हे सूर्यदेव, माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. हा उपाय आत्मविश्वास वाढवतो, नकारात्मक विचार दूर करण्यास मदत करतो. मंगळवारी हनुमानाचे दर्शन घ्या. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे, त्यामुळे मंगळवारी हनुमानजीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमान चालीसा किंवा हनुमते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. यामुळे भीती, शत्रू, मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. पुढील 7 दिवसात शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. एक भुकेलेला व्यक्ती जीवन देणे हे खूप मोठे पुण्य मानले जाते. दान केल्याने मनाला समाधान मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. रागावर नियंत्रण ठेवा. मंडळी, मेष राशीच्या लोकांना स्वभाव स्पष्ट आणि अधिक पटकन रागावर नियंत्रण असतो, पण या 7 दिवसात रागामुळे घेतलेला एक चुकीचा निर्णय तुम्हाला पश्चाताप देऊ शकतो. म्हणून कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी थोडा वेळ शांत बसा आणि करा, मगच बोलण्याचा प्रयत्न करा. उपाय 5. दररोज 1 मिनिट प्रार्थना. रोज झोपण्यापूर्वी डोळे बंद करून 1 मिनिट आपल्या ईश्वराचे स्मरण करा. जे मनासाठी योग्य आहे ते माझ्या जीवनात घडू दे, मला योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे. ही छोटी प्रार्थना तुमच्या मनाला चिंता कमी करेल आणि सकारात्मक विचार वाढवेल. मंडळी, लक्षात ठेवा, ग्रहस्थिती ही फक्त एक मार्गदर्शन असते. आपल्या कर्माने आणि योग्य निर्णयाने आपण अनेक अडचणीवर मात करू शकतो. पुढील 7 दिवसात सावध राहा, सकारात्मक विचार ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीला घाबरू नका, कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत काही असे शुभ संकेत जे मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अनेक आनंद, यश आणि नवीन संधी घेऊन येत आहे. मंडळी, आता पुढील 7 दिवसात जरी सावध राहायचे असले तरी प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काही शुभ संकेत घेऊन येऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार काही घटना, काही भेटी आणि काही संकेत आहे आपल्या जीवनात येणाऱ्या चांगल्या काळाची चाहूल देतात. आज आपण असंच काही शुभ संकेत जाणून घेणार आहोत. पहिला संकेत, एखादी चांगली बातमी अचानक मिळणे. मंडळी, जर तुम्ही पुढील 7 दिवसात तुम्हाला अचानक एखादा आनंदाचा फोन, चांगली बातमी किंवा एखादी अडकलेली गोष्ट मार्गी लागल्याची माहिती मिळाली तर तो शुभ संकेत मानला जातो, जे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याचे चिन्ह असू शकते. शुभ संकेत क्रमांक 2, जुन्या मित्रांची किंवा प्रिय व्यक्तीची भेट. जर अचानक एखादा जुना मित्र, नातेवाईक किंवा प्रिय व्यक्ती तुमच्या संपर्कात आला तर तोही एक चांगला संकेत मानला जातो. काही लोकांसाठी ही भेट नवीन संधी, मदत किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात ठरू शकतो. तिसरा संकेत, अडकलेले काम पूर्ण होणे. मेष राशी, अनेक लोकांनी काही कामे बराच काळ अडकलेली असू शकतात. जर पुढील 7 दिवसात त्यापैकी एखादे काम अचानक पूर्ण झाले तर समजा तुमच्या नशिबाचे चक्र हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागले.
चौथा संकेत, मनाला अचानक शांतता मिळणे. कधी कधी कोणताही कारण नसताना मन शांत आणि आनंदी वाटू लागते. हा देखील एक शुभ संकेत असतो, कारण अनेक वेळा आपल्या मनाला येणाऱ्या चांगल्या काळजी जाणीव आधीच होऊ शकते. पाचवा संकेत, एखादी नवीन संधी समोर येणे. नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनात अचानक एखादी नवीन संधी मिळू शकते. ही संधी छोटी वाटली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेक मोठ्या यशाची सुरुवात एक छोट्या संधीपासून होते. मंडळी, पुढील 7 दिवसात तुमच्यासाठी एक परीक्षा असू शकते, पण त्याचबरोबर ती नवीन सुरुवातीचे दार सुद्धा उघडू शकतात. सावध राहा, संयम ठेवा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. लक्षात ठेवा, प्रत्येक कठीण काळ काहीतरी नवीन शिकवून जातो आणि प्रत्येक सावध पाऊल आपल्याला मोठ्या संकटापासून वाचवते. आता शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत एक विशेष संदेश आणि छोटा उपाय, जो मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढील 7 दिवस अत्यंत शुभ ठरतो. मंडळी, जर आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत, त्यापूर्वी तुम्हाला एक मी कथा सांगत आहे. मेष राशीच्या जातकांनो, एक छोटी पण खूप महत्त्वाची कथा सांगणार आहे. एका गावात अमोल नावाचा तरुण राहत होता. तो मेष राशीचा होता. स्वभावाने खूप चांगला, मेहनती आणि धाडसी, पण त्याची एक सवय होती, तो कोणावरही एकता नव्हता. प्रत्येक गोष्टी घाईने निर्णय घेत होता. एक दिवस त्याच्या एका मित्राने त्याला एका ठिकाणी बोलवले. त्या ठिकाणी काही लोकांमध्ये आधीपासून वाद सुरू होता. अमोलला वाटले की मी जाऊन सगळे ठीक करेल, पण त्याला माहीत नव्हते की त्या दिवशी ग्रहाची स्थिती त्याच्यासाठी अनुकूल नव्हती. तो जिथे पोहोचला आणि अचानक एक छोट्या गावावरून त्याच्यावर आरोप येऊ लागले. मंडळी, गैरसमज निर्माण झाला. त्याच्यावर तो विश्वास ठेवत होता. त्यांनी त्याची साथ दिली नाही. एका क्षणात त्याची प्रतिमा खराब झाली आणि त्याला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. काही दिवसांनी त्याला समजले की जर त्या दिवशी तो त्या ठिकाणी गेला नसता तर एवढा मोठा त्रास झाला नसता. त्यापासून अमोलनी एक गोष्ट शिकली, आपल्या ठिकाणी जाणे, प्रत्येकाला वादात पडणे आवश्यक नसते. कधी कधी न जाणे हा सर्वात मोठा शहाणपणा निर्माण असतो. मंडळी, ही कथा आपल्याला एक मोठा संकेत देते. पुढील 7 दिवसात जर तुम्हाला एखाद्या भांडणाच्या ठिकाणी, नकारात्मक वातावरणात किंवा वादग्रस्त ठिकाणी जाण्याचे निमंत्रण मिळले तर 2 मिनिट थांबा, पण विचार करा, कारण तुमची एक मोठी चूक तुम्हाला मोठा पछतावा देऊ शकते. मेष राशीच्या जातकांनो, एक विशेष या काळात संयम, शांतता, सावधगिरी ठेवणे खूप गरजेचे आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी लढणे गरजेचे नसते. काही लढाई टाळणे हेच खरे यश असते. तर मंडळी, ह्या कथेतून तुम्ही जाणून घेतलं की पुढील 7 दिवसात बाहेर निघणं किती नकारात्मक गोष्टी होतील. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या शेवट आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. मेष राशीच्या जातकांसाठी पुढील 7 दिवस हे सावधगिरी, संयम आणि योग्य निर्णय घेण्याचे दिवस आहेत. या काळात घाबरण्याची गरज नाही, पण प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कधी कधी आयुष्यात असे काही दिसत येतं की जे आपल्याला थांबवायला, विचार करायला आणि स्वतःचे रक्षण करायला शिकवतात. हे 7 दिवस देखील तुमच्यासाठी तसंच एक संदेश घेऊन आले आहे. जर तुम्ही या काळात अनावश्यक वाद टाळले, चुकीच्या लोकांपासून दूर राहिला, पैशाच्या सावधगिरीत बाळगली आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवलं तर मोठ्या अडचणी सहजपणे टळू शकते. विशेष उपाय, मंडळी, पुढील 7 दिवसात रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला देवघर किंवा स्वामीच्या फोटोवर एक दिवा लावा. त्यानंतर मनापासून 3 वेळा ओम श्री स्वामी समर्थ आणि प्रार्थना करा. हे स्वामी, माझ्या जीवनातील सर्व संकटे दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू द्या. हा छोटा उपाय तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देईल आणि आत्मविश्वास वाढवेल. महत्त्वाचा संदेश, मंडळी, भविष्यवाणी ही फक्त मार्गदर्शन असते. आपल्या जीवनात खरा बदल आपल्या विचारांना, आपल्या कृतीला आणि आपल्या निर्णयामध्ये असतो. वाईट काळ कायम राहत नाही आणि चांगला काळही एक दिवस संपतो. त्यामुळे प्रत्येक परिस्थिती, धैर्य आणि विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर एकदा अडथळा आला तर त्याला घाबरू नका, कारण प्रत्येक अडथळे मागे एक नवीन संधी दडलेली असते. मेष राशीच्या अनेक लोकांसाठी हे 7 दिवस आत्मचिंतन, नवीन सुरुवात, स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचा काळ ठरू शकतो. स्वामी समर्थ महाराजची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या जीवनात दुःख, चिंता, अडचणी दूर व्हावो. तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो. जर तुम्ही मेष राशीचा असाल तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या
परिवाराबर शेअर करा. स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला पण अजिबात विसरू नका मंडळी. पुन्हा भेटू एका नवीन आणि खास व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ मंडळी. असेच नवनवीन राशी भविष्याचे अचूक व्हिडिओ पाहण्यासाठी, नवनवीन माहिती जाणण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्ती चॅनलला जोडून राहा मंडळी. मी काजल तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता तर मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक कमेंट लिहिला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांना बाय बाय मंडळी. स्वस्त खा, मस्त राहा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. सर्वांना बाय.